बघा, सिंग्युलर सोबत काय लागणार तर हॅज लागणार आणि प्लुरल सोबत काय लागणार तर हॅव लागणार. हे गोष्ट लक्षात ठेवा. आता जर तुम्हाला सिंग्युलर आणि प्लुरल माहीत नसेल किंवा कोणत्या सोबत कोणतं वापरायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवा. जसं बघा, जो सिंग्युलर शब्द आहे तो कसा बनतो बघा, इकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्या. सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलर म्हणजे काय होते एकवचनी आणि प्लुरल म्हणजे काय होते अनेकवचनी किंवा बहुवचन. आता चांगले लक्ष द्या, इथे यस लागलेलं आहे. सिंग्युलरची सुरुवातच यस पासून झालेली आहे. मग यस जर असेल तर ज्या ज्या हेल्पिंग वर्बमध्ये यस आहे ते कुठे येणार सिंग्युलरमध्ये येणार. जसं इज मध्ये यस आहे पण आरमध्ये नाही आहे तर आर गेला प्लुरलमध्ये. समजला. जसं नंतर बघा, वॉजमध्ये यस आहे तर हे गेलं सिंग्युलरमध्ये आणि वरमध्ये नाही आहे तर हे गेलं प्लुरलमध्ये. तसंच हॅजमध्ये यस आहे तर हे गेलं सिंग्युलरमध्ये आणि हॅवमध्ये हॅवमध्ये यस नाही आहे तर हे गेलं प्लुरलमध्ये. तसंच आता तुम्हाला समजलं असेल डज आणि डू कुठे येणार तर इकडे येणार डज येणार आणि इकडे येणार डू येणार कारण यस आहे नाही. बरोबर. आता मला सांगा, तुम्हाला लक्षात ठेवायची गरज आहे का नाही. बस यस आलं समजायचं तर सिंग्युलर, यस नाही आलं तर प्लुरल. समजलं. तर हे गोष्ट तुम्ही बरोबर लक्षात ठेवा. हे आपली ट्रिक आहे. हे ट्रिक कशी वाटते ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत चला, त्याच्यानं मला एनर्जी भेटते. तर आता आपल्याला शिकायचं आहे हॅव हॅज. म्हणजे एखादी गोष्ट आपण ऑलरेडी केलेली आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ते सांगण्यासाठी हॅव हॅजचा उपयोग होतो. चला.